हॅलो एव्हरीवन. आज आपण न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स पाहणार आहे. त्याच्यातली आपण SN2 रिॲक्शन पाहिली. आज आपण SN1 रिॲक्शन पाहणार आहे. पहा, SN1 रिॲक्शनमध्ये SN1 रिॲक्शन याच्यामध्ये S काय सांगतो तुम्हाला? S सांगतो सबस्टिट्यूशन, N सांगतो न्यूक्लियोफिलिक आणि 1 काय सांगतो तुम्हाला? तर युनिमॉलिक्युलर असं सांगतो. म्हणजे काय, ही रिॲक्शन कशी आहे? सबस्टिट्यूशन, न्यूक्लियोफिलिक, युनिमॉलिक्युलर या टाईपमधली रिॲक्शन आहे ही. पहा आता चला मग या रिॲक्शनमधलं आपण एक्झाम्पल पाहू. ह्या रिॲक्शनचं एक्झाम्पल काय आहे? टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. पहा, टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड हे त्याचं काय आहे? एक एक्झाम्पल आहे. आपण रिॲक्टन म्हणून घेतो टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. आणि या ब्रोमाइडची रिॲक्शन आपण OH- हा जो न्यूक्लियोफाइल आहे याच्याबरोबर करतो. पहा, या रिॲक्शनमध्ये जर का तुम्ही पाहिलं तर तुम्हाला काय मिळतंय? टर्शरी ब्युटिल अल्कोहोल मिळतो. टर्शरी ब्युटिल अल्कोहोल तयार झालेलं मिळतं तुम्हाला. OH प्लस काय मिळतं तुम्हाला? Br-. बरोबर, ही एक सिंपल रिॲक्शन आहे. पहा, या टाईपमध्ये टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड घेणार तुम्ही, टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड, आणि त्याची रिॲक्शन कशाबरोबर करणार? न्यूक्लियोफाइल बरोबर करणार. तुम्हाला काय मिळेल? टर्शरी ब्युटिल अल्कोहोल मिळेल. टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. बरोबर, म्हणजे काय, इथं आपण अल्किल हॅलाइड घेतोय RX, त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होते? अल्कोहोलमध्ये होते. लक्षामध्ये. पहा, आता ही रिॲक्शनचा आपण मेकॅनिझम समजून घेऊ. मेकॅनिझम कसं आहे पहा ही रिॲक्शनचं. ही रिॲक्शनमध्ये सिंपल रिॲक्शन जी आहे ही तुम्हाला दिसताना 1 स्टेपमध्ये दिसते, पण ही रिॲक्शन कशी आहे? 2 स्टेप रिॲक्शन आहे. 2 स्टेप रिॲक्शन म्हणजे काय? पहिल्या स्टेपमध्ये तुम्हाला कार्बोकॅटाईन फॉर्मेशन झालेलं मिळतं आणि दुसऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला त्या कार्बोकॅटाईनवर न्यूक्लियोफाइलचा अटॅक झालेला पाहायला मिळतो. मग चला पाहू आपण रिॲक्शन. पहा, आता ही रिॲक्शन ज्यावेळेस तुम्ही मेकॅनिझम लिहायचं लिहितं मेकॅनिझम, त्यावेळेस काय करणार तुम्ही? वेज फॉर्म्युल्यामध्ये स्ट्रक्चर दाखवा. वेज फॉर्म्युल्यामध्ये हा जो CH3 आहे या फॉर्ममध्ये, नंतर हा इकडं हा डॉटेड फॉर्ममध्ये दाखवा. डॉटेडमध्ये दाखवा. हा म्हणजे हा कसा आहे? बॅक साईडला आहे. हा जो आहे प्लेनला आहे. पहा, हा CH3 आणि हा Br पण कसा आहे? प्लेनला आहे. प्लस OH-. पहा, ही स्टेप कशी आहे? ही फर्स्ट स्टेप आहे. पहा, ही आहे फर्स्ट स्टेप. पहा, ही फर्स्ट स्टेप आहे. पहा, ह्या रिॲक्शनमध्ये आपण ज्यावेळेस रिॲक्शन सुरुवात होती त्यावेळेस हा OH- जो न्यूक्लियोफाइल आहे हा फ्रंट साईडने अटॅक करू शकत नाही आहे, कारण की इथं काय आहे? Br- ग्रुप आहे. मग मायनस रिपल्शन होईल, त्यामुळे फ्रंट साईडनी अटॅक नाही करू शकत तो. आणि जर का त्यांनी बॅक साईडनी जर का अटॅक करण्याचा प्रयत्न केला बॅक साईडनी ह्या OH- ग्रुपनी, तर इकडून काय आहे? पहा, हे इथं क्राउडिंग झालेलं दिसतं तुम्हाला, स्टेरिक क्राउडिंग हे CH3 ग्रुपचं. आता हा CH3 ग्रुप असा दिसतोय, पण काय असणार आहे? हे जे हायड्रोजन जे आहेत 3 हायड्रोजन हे असे विखुरलेले असणार आहेत. पहा, 1 2 3, याच्यावरती पण 1 2 3 अशा असणार. याचे पण असणार असे 1 2 आणि 3 या टाईपमध्ये ते तुम्हाला दिसतील असे. मग यावेळी काय होते? इथे तुम्हाला स्टेरिक क्राउडिंग झालेलं दिसतं, त्याच्यामुळे ह्या OH- मागच्या साईडनी पण अटॅक करायला जागा नाही. पहा, बॅक साईडनी. फ्रंट साईडनी तर इलेक्ट्रोनिगेटिव्ह मॉलिक्युल आहे, पण बॅक साईडनी पण अटॅक करायला जागा नाही. मग या सिच्युएशनमध्ये काय होतं? पहा, आता OH- तर काही करता येत नाही, न्यूक्लियोफाइलला काही करता येत नाही. मग याच्यामध्ये जो रिॲक्टंट आहे तो काय करतो? हा जो CBr बॉन्ड आहे, हा CBr बॉन्ड हा काय होतो? ब्रेक व्हायला सुरुवात होती. तुम्हाला माहिती आहे Br- हा काय आहे? एक लिव्हिंग ग्रुप आहे. लिव्हिंग ग्रुप आणि निघून जातो. पहा, लिव्हिंग सोडून जातो इथं. आणि जाताना तो काय करतो? दोन्ही पण पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहेत हे घेऊन जातो सोबत. म्हणजे काय? Br- काय येतोय? कारण की हे मायनस म्हणजे काय? पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, त्याच्याकडे तो घेऊन जातो. मग ह्या कार्बनचा बी जो इलेक्ट्रॉन आहे एक, हा पण घेऊन जातो, आणि हा Brचा बी. म्हणजे हे कोणतं लायसिस होतं? हे होतं हेटेरोलायसिस.
हेटेरोलायसिस ज्याला आपण म्हणतो. पहा हा कार्बन आणि Br मधला जो बॉन्ड आहे हा कसा ब्रेक होणार, तर हेटेरोलायसिसनी ब्रेक होणार. म्हणजे काय, कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज येईल, Br वरती निगेटिव्ह चार्ज येईल. म्हणून इथं तुम्हाला कार्बोकॅटायन तयार झालेला दिसतोय. पहा आधीच्या ह्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं इथं OH मायनस अटॅक करू शकत नाही फ्रंट साईडनी, इथं Br मायनस आहे म्हणून बॅक साईडनी स्टेरिक क्राउडिंग आहे बरोबर या साईडनी. पण आता इथं कार्बोकॅटायनमध्ये बघा कार्बन शॅलेन्सी 3च झालेली दिसते तुम्हाला, 3च दिसतात बॉन्ड इथं बरोबर. मग आता इथून OH मायनसला इथं काय आहे, तो फ्रंट साईडनी अटॅक करू शकतोय किंवा काय करू शकतोय, तो बॅक साईडनी पण अटॅक करू शकतोय. दोन्ही साईडनी त्याला जागा आहे. मग इथं काय होते पॉसिबल प्रोडक्ट तुम्हाला 2 मिळतात, 2 पॉसिबल प्रोडक्ट मिळतात. म्हणजे काय, त्यांनी फ्रंट साईडने अटॅक केला तर तुम्हाला कोणता प्रोडक्ट मिळेल पहा. फ्रंट साईडने जर का केला तर OH कुठं जॉईन होईल, ज्या साईडने Br गेला आहे त्या साईडने होईल जॉईन बरोबर. म्हणजे काय होणार आहे इथं, असं वेज फॉर्म्युलाने हा CS3 दिसेल तुम्हाला, हा डॉटेड लाईनने हा CS3 दिसेल आणि हा प्लेनला दिसेल तुम्हाला CS3 असा बरोबर. मग ह्याला जे आपण म्हणतो याला म्हणतो आपण रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन, रिटेन्शन. आणि जो दुसरा तयार होतो तो कसा होतो, इनव्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन, जसा SN2 मध्ये तयार होतो तो, कारण की त्यांनी काय केलं बॅक साईडने अटॅक केलं. मग OH तुमचा कुठं येणार, या साईडला येणार, इथं C, इथं परत वेज लाईनने असं दाखवणार बरोबर, सॉलिड लाईनने दाखवतो CS3, नंतर इकडं डॉटेड लाईननी CS3 आणि हा इकडं CS3 वरती. आणि हा कसा होतोय, इनव्हर्जन आलाय, इनव्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन, इनव्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन. आणि हा कसा आहे, रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन आहे. पहिली स्टेप कशी आहे, स्लो स्टेप आहे ही. पहिली स्टेप जी आहे ही आहे स्लो स्टेप. दुसरी स्टेप कशी आहे ही, सेकंड स्टेप ही फास्ट स्टेप आहे, फास्ट स्टेप. याचे जर का तुम्ही सायलेंट फीचर पाहिले तर काय सांगता येईल तुम्हाला, इट इज अ 2 स्टेप रिॲक्शन बरोबर. 2 स्टेपमध्ये आहे ही रिॲक्शन. ही रिॲक्शन कशी आहे सायलेंट फीचरमध्ये, 2 स्टेप रिॲक्शन आहे. फर्स्ट स्टेप कशी आहे, फर्स्ट स्टेप ही स्लो आहे, सेकंड कशी आहे ही फास्ट आहे बरोबर. नंतर दुसऱ्यामध्ये काय आहे, कार्बोकॅटाईनचं तयार होतं इथं, कार्बोकॅटाईन फॉर्मेशन बरोबर. नंतर थर्डमध्ये काय सांगता येईल, न्यूक्लियोफाईल अटॅक फ्रॉम बॅक ऑर फ्रंट बरोबर. असे दोन्ही पण अटॅक करता येईल त्याला. आणि तुम्हाला प्रोडक्ट मिळणार तो कसा मिळणार आहे, 50% रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन, रिटेन्शन, आणि 50% काय मिळणार, इनव्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन, इनव्हर्जन. ज्यावेळेस आपण हे दोन्ही पण काय घेणार आहे, कायरल कार्बन घेणार, त्यावेळेस तुम्हाला काय मिळेल इथं, रेसिमिक मिक्सचर मिळणार आहे बरोबर. याला आपण म्हणू शकतो रेसिमिक मिक्सचर मिळते. असे याचे सायलेंट फीचर्स पहा, 1 2 3 असे तुम्ही बरेचसे याच्यामध्ये ॲड करू शकता. तुम्हाला रिॲक्शन समजली की ती येऊन जाईल, समजले. आता याच्यावरती येणारे क्वेश्चन पाहू आपण. रेसिमायझेशन टेक्स प्लेस इन SN1 रिॲक्शन, द रिॲक्शन इन्व्हॉल्व्स. रेसिमायझेशनमध्ये रिॲक्शन इन्व्हॉल्व्स विचारले तुम्हाला. रेसिमायझेशन म्हणजे काय, इनव्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन बरोबर. नंतर रिटेनेशन ऑफ कॉन्फिगरेशन, 3 नंबर बघा, C नंबर, बोथ इनव्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन आणि रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन. म्हणजेच काय, रेसिमायझेशन. मी तुम्हाला सांगितलं होतं इनव्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन आणि रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन म्हणजे काय, रेसिमायझेशन. इथं पहा, एक रिटेन्शन एक मिळतोय, एक इनव्हर्जन मिळतोय, आणि यालाच आपण काय म्हणतोय, रेसिमिक मिक्सचर असं म्हणतोय. दोन्ही पण असले पाहिजे त्याच्यामध्ये. मी तुमचा आन्सर म्हणतोय C नंबरचा तुमचा आन्सर आहे. नेक्स्ट, SN1 मेकॅनिझम फॉर द हायड्रोलायसिस ऑफ ॲन अल्किल हॅलाइड टू ॲन अल्कोहोल इन्व्हॉल्व्स द फॉर्मेशन ऑफ. काय फॉर्म होतो विचारलं SN1 मध्ये. बघा इथं पहिलाच पॉईंट आहे, प्लेनार कार्बोकॅटायन तयार होतो बरोबर. कार्बोकॅटायन कसं तयार होतो, प्लेनार. हे पेंटाव्हॅलंट वगैरे होते का, नाही होत. कार्बेनियन पण नाही होत, फ्री रॅडिकल पण नाही होत. नंतर तुम्हाला विचारले रिॲक्टिव्हिटी ऑफ व्हेरियस टाईप्स ऑफ अल्किल हॅलाइड्स टुवर्ड्स SN1 रिॲक्शन. पहा रिॲक्टिव्हिटी कशी लक्षात ठेवणार, SN1 जर का तुम्हाला विचारलं तर रिॲक्टिव्हिटी लक्षात ठेवा, टर्सरी आधी, नंतर सेकंडरी, नंतर प्रायमरी, आणि नंतर CS3 असे. आणि SN2 जर का तुम्ही पाहिलं, SN2 आधी CS3, नंतर टर्सरी,
प्रायमरी, नंतर सेकंडरी आणि नंतर टर्सरी. असं हे त्याची रिॲक्टिव्हिटी ऑर्डर आहे. तुम्हाला जर का विचारले तर लक्षात ठेवा. सेकंडरीमध्ये प्रायमरीकडून जायचं इकडं टर्सरीकडं, आणि SN2मध्ये प्रायमरीकडून टर्सरीकडे जायचं, आणि SN1मध्ये टर्सरीकडून प्रायमरीकडे जा. ही ऑर्डर आहे. मग SN1मध्ये कशी आहे, SN1मध्ये तर टर्सरी आधी पाहिजे, नंतर सेकंडरी पाहिजे. मग कुठं आहे ऑप्शन हा, तर इथं आहे 3 नंबरचा ऑप्शन तुमचा बरोबर आहे. टर्सरी आधी, नंतर सेकंडरी, नंतर प्रायमरी SN1मध्ये. आणि SN2 विचारला असतं तर SN2 तर प्रायमरी, नंतर सेकंडरी आणि नंतर टर्सरी. लक्षात. नेक्स्ट बघा, विच वन ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड मोस्ट रेडिली अंडरगो सबस्टिट्यूशन बाय द SN2 मेकॅनिझम. सेम टाईपचं रिॲक्शन आहे. SN2 म्हणलं तर कोण येणार पहिल्यांदा, SN2मध्ये CS3 असेल, नंतर कोणता असणार आहे, प्रायमरी, नंतर सेकंडरी, नंतर टर्सरी. मग इथं बघा प्रायमरी आहे का, तर आहे, हा पहिला आहे. नंतर दुसरा हा कोणता आहे, हा आहे सेकंडरी. बरोबर, कार्बनवरचे 2 हायड्रोजन रिप्लेस झालेत R ग्रुपनी, ह्या एक आणि वरचा एक हा. नंतर याच्यामध्ये पण 2 झालेत, हा पण सेकंडरी. नंतर याच्यामध्ये हा टर्सरी. मग सांगा आपले कोणता आहे मोस्ट फेवर्ड SN2साठी, तर A नंबरचा प्रायमरी हा, किंवा आपण तुम्ही याला CS3 म्हणू शकताय. बरोबर, CS3Br जो पहिला आपण येतो. इफ स्टार्टिंग कंपाऊंड लिओ रोटेटरी, जर का स्टार्टिंग कंपाऊंड तुमचं लिओ रोटेटरी आफ्टर द SN1 रिॲक्शन प्रोडक्ट इज फॉर्म, असं तुम्हाला विचारले. SN1 रिॲक्शन जर का लिओ असेल पहिला लिओ, आणि SN1 रिॲक्शन झाली फास्ट स्टेप नंतर, तुम्हाला काय मिळतात, 2 मिळतात. बरोबर. आणि त्यांनी विचारलं की प्रोडक्ट कोणता मिळेल, तुम्हाला लिओ मिळेल, डेक्स्ट्रो मिळेल, रेसिमिक मिक्सचर मिळेल का पार्शली ऑप्टिकल ॲक्टिव्ह मिळेल. तर याचा आन्सर काय आहे, रेसिमिक मिक्सचर मिळेल तुम्हाला. कारण की लिओ जरी असला तरी काय होणार आहे, इथं पुढं तुम्हाला A आणि B असे काय मिळणार आहेत, 2 मिळणार आहेत. बरोबर. आणि यालाच आपण काय म्हणतो, रेसिमिक मिक्सचर म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज फॉल्स अबाउट द SN1 मेकॅनिझम. SN1 मेकॅनिझम जर का आपण पाहिलं तर SN1 मेकॅनिझम हे कसं आहे, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे. बरोबर, फर्स्ट ऑर्डर ही. आणि नंतर आपण दुसरा पॉईंट विचारला आहे तुम्हाला, फॉल्स कोणता आहे हे विचारलं आहे. दुसरा पॉईंट बघा, इट इज फेवर्ड बाय हायर कॉन्सन्ट्रेशन ऑफ न्यूक्लियोफिलिक रिएजंट. तर SN1 रिॲक्शन त्याच्यावरती आहे का डिपेंड, न्यूक्लियोफिलिकच्या रिएजंटवरती, तर नाही. ती कशावरती डिपेंड आहे, टर्सरी ब्युटिल ब्रोमाइडवरती. बरोबर, टर्सरी ब्युटिल ब्रोमाइड. त्याच्यामुळे हे स्टेटमेंट कसं वाटते तुम्हाला, चुकीचं वाटते. नंतर इट इन्व्हॉल्व्स फॉर्मेशन ऑफ अँड इंटरमिडिएट तयार होतो इथं याच्यामध्ये. तर इथं काय तयार होते, कार्बोकॅटायन तयार होतो. बरोबर, कार्बोकॅटायन इंटरमिडिएट तयार होतो. नंतर नेक्स्ट, इट इज रिझल्ट इन टू द रेसिमायझेशन. तर हे पण काय आहे, बरोबर आहे. मग तुमचं चुकीचं स्टेटमेंट कोणतं आहे, इट इज फेवर्ड बाय हायर कॉन्सन्ट्रेशन ऑफ न्यूक्लियोफिलिक रिएजंट. याच्यावरती डिपेंड आहे का न्यूक्लियोफिलिक रिएजंटवरती, नाही आहे. कारण की आपली सर्व जे आहे SN1 मेकॅनिझम ही कशावरती डिपेंड, तर ह्या टर्सरी ब्युटिल ब्रोमाइडवरती डिपेंड आहे. नेक्स्ट बघा, चूज द फॉल्स स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग अबाउट SN1 रिॲक्शन. SN1 रिॲक्शनबद्दल चुकीचं स्टेटमेंट सांगा म्हणजे. मग पहा, पहिलं, रेसिमायझेशन टेक्स प्लेस इफ रिॲक्शन इज कॅरीड आउट इन कायरल कार्बन ॲटम इन ऑप्टिकली ॲक्टिव्ह सबस्टन्स. बरोबर आहे. जर का ऑप्टिकली ॲक्टिव्ह म्हणजे कार्बन घेतला आपण, तर याच्यामध्ये तुम्हाला रेसिमायझेशन दिसतं, हे पण बरोबर आहे. नंतर इंटरमिडिएट फॉर्म ड्युरिंग द रिॲक्शन इज कार्बोकॅटाईन. बरोबर आहे, कार्बोकॅटाईन तयार होतो SN1 मध्ये. द कॉन्सन्ट्रेशन ऑफ न्यूक्लियोफाईल डज नॉट अफेक्ट द रेट ऑफ रिॲक्शन. अफेक्ट करतो का कॉन्सन्ट्रेशन ऑफ न्यूक्लियोफाईलचा, तर नाही करत. बरोबर आहे हे स्टेटमेंट. कारण की आपल्या टर्सरी SN1 जर का पाहिलं तर SN1चा रेट कशावरती डिपेंड आहे, टर्सरी ब्युटिल ब्रोमाइडवरती डिपेंड आहे. बरोबर, टर्सरी ब्युटिल ब्रोमाइडवरती, याच्यावरती डिपेंड आहे. न्यूक्लियोफाईलवरती आहे का, नाही आहे. मग नंतर 4 नंबरचं बघा, इट इज द सिंगल स्टेप मेकॅनिझम. हे कसं आहे, चुकीचं आहे. इट इज अ सिंगल स्टेप मेकॅनिझम. SN1 कसं आहे, SN1 हे 2 स्टेप आहे, आणि स्टेटमेंट चुकीचं आहे.